अमरावती तालुका तिवसा मतदारसंघामध्ये करसगाव पूर्ण हा माऊलीचा या परिसर जो आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्ण तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा सोयाबीन, कापूस, तूर, मूग या परिसरामध्ये काही संत्रा आहे, बागायतदार पूर्ण नष्ट झालेला आहे. पूर्ण पीक पाण्यामध्ये पूर्ण सडून गेलेलं आहे. या संदर्भात सुद्धा तिवसा मतदारसंघाची सुद्धा माहिती ही मुख्यमंत्र्यांना पोहोचवणार, जेणेकरून दिवाळी शेतकऱ्याची अंधारात गेली नाही पाहिजे. या ठिकाणी सरसकट सगळ्यांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई केली पाहिजे आणि ओला दुष्काळ अमरावती जिल्हा घोषित झाला पाहिजे, ही आमची प्रथम मागणी आहे. आणि या ठिकाणी दिवाळीच्या आधी सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्याची दिवाळी अंधारामध्ये जाईल आणि ही शेतकऱ्याची दिवाळी अंधारामध्ये जाऊ देणार नाही. मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून या ठिकाणी तातडीची मदत आपण या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याला मिळवून देऊ, यासाठी तत्परतेने प्रयत्न करू. आणि मुख्यमंत्री स्वतःसुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः संपूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष देत आहे. अमरावती जिल्ह्याची पूर्ण माहिती त्यांनी घेतली आहे. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी 2 दिवसाआधी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सगळ्यांना निर्देश दिले की कुठल्याही शेतकऱ्याचा पंचनामा सुटला नाही पाहिजे, सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल त्या संदर्भातले सगळे प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्यांनी सादर करावे आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी या शेतकऱ्याच्या खात्यात लवकर पैसे मिळवून कशा पद्धतीनं त्यांना मदत देता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहील. त्याच उद्देशानं पूर्ण जिल्ह्यामध्ये मी या ठिकाणी फिरत आहे. आज तिवसा मतदारसंघामध्ये आहे, काल दर्यापूर मतदारसंघात होतो, पंढेरा मतदारसंघात होतो आणि उद्यासुद्धा अचलपूर, चांदूरबाजार, बेलघाट या परिसरामध्ये जाऊ, मोर्शी वरुड साईड नेऊ. पण या सगळ्या शेतकऱ्याची व्यथा एकच आहे, ओला दुष्काळ घोषित करा, नुकसान भरपाई सरसकट द्या आणि दिवाळीच्या आधी सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करा, ही आमची राज्य सरकारला मागणी. पराठी पाण्यामध्ये पूर्ण संत्र्याचा बगीचा पूर्ण पाण्यामध्ये असे पूर्ण संत्र्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. तूर पूर्ण धोपून गेलेली आहे, बोंड पूर्ण काळे पडलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तूर आहे, मूग आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, संत्रा आहे, या पूर्ण पाण्यामध्ये डुबलेला आहे. म्हणून राज्य सरकारला मी आपला एक सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून, जनसेवक म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहे, राज्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही विनंती करणार आहे की ओला दुष्काळ हा अमरावती जिल्हा घोषित झाला पाहिजे. पालकमंत्र्यांनी सरसकट पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे. बावनकुळे साहेबांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्ण लक्ष आहे आणि सगळा आढावा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचा घेतला आहे. तो संत्रा असू द्या, कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, या सगळ्या पिकाचं प्रचंड जे नुकसान झालं, शेतकरी या संकटामध्ये आहे आणि मुख्यमंत्री स्वतः जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलून सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मागितली आहे. राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब जे आपले पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा माहिती मागितलेली आहे आणि मी सुद्धा तिवसा मतदारसंघामध्ये अमरावती तालुका, तिवसा तालुका, सगळ्या तालुक्यामध्ये फिरून या ठिकाणी प्रत्येक पूर्ण जिल्ह्याची सविस्तर माहिती या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचवणार आहे, जेणेकरून दिवाळीच्या आधी हे सगळे नुकसान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. शेतकऱ्याची दिवाळीची अंधारात जाणार आहे ते खऱ्या अर्थानं अंधारात गेली नाही पाहिजे. याच्यासाठी दिवाळीच्या आधी राज्य सरकारकडनं हा मदतीचा हात आम्ही मिळवून देऊ. याच्यासाठी सक्रियपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक या जनतेचा सेवक म्हणून, शेतकऱ्याचा सुपुत्र म्हणून या ठिकाणी मी काम करणार आहे. म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते मेलघाट असू द्या, अचलपूर मतदारसंघ आहे, तिवसा मतदारसंघ आहे, मोर्शी मतदारसंघ आहे, अमरावती मतदारसंघ आहे, पंढेरा मतदारसंघ आहे, सविस्तर पूर्ण जिल्ह्यामध्ये या सगळ्या परिस्थितीचा आढावा जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे आणि सरकारकडे पोहोचवणार.